जय शिवराय, जय भीम, जय लवजी। काल माननीय राजसाहेब ठाकरेंची पुण्यामध्ये BJPच्या उमेदवारासाठी सभा झाली आणि त्यांनी त्यात काय बोलले की 1999 पासून जातीपातीचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये चालू झालं आहे। आता त्यांना कसं कळलं, काय कळलं ते देव जाणे। आणि त्याची म्हणजे हास्याचं गोष्ट आहे, 2019ला तुम्ही म्हणताय की अमित शाह मोदी यांना हाकलून लावा, त्यावेळेस त्यांना ह्यांचे सगळं राजकारण माहिती होतं। मग आता 2024ला सांगा बरं आता असं काय घडलं की ते मोदींचं उदवतं करायला लागेल, म्हणजे अवघड आहे। कारण 2019पर्यंत ठीक आहे, भारताची सगळी गोष्टी जरा बऱ्यापैकी चालू होत्या, पण 2019 ते 2024 ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या। किती महागाई झाली, किती बेरोजगार झाले, किती लोकांच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी 2019 पासून 24पर्यंत सगळ्या भरघोस झाल्या। म्हणजे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केली, महिलांनी आंदोलन केली, जे आपले ॲथलेटिक्स होते त्यांनी केली। ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चुकीच्या ज्या झाल्या 2005पर्यंत ह्या फार मोठ्या झाल्या। आणि काय त्यांना म्हणजे अभ्यास आहे राज ठाकरेंना की ते आता 2024ला मोदींचं उदवतं करायला लागले। मग ठीक आहे, त्यांचा भाग असेल। आता त्यांनी काय केलं की काँग्रेसला निशाणा केला, कारण त्यांना चांगलं कळून चुकलेलं आहे की आत्ता 2024ला इंडिया आघाडी आणि त्यातल्या त्यात काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, ह्यांना सगळ्यांना जास्त जागा मिळतात आणि इंडिया आघाडीचं सरकार येणार हे त्यांना चांगलं माहिती आहे। म्हणून त्यांनी आता चुकीच्या काही वल्गना चालू केला। बरं, आता त्यांनी अजून दुसरी गोष्ट काय केली, हिंदू मुस्लिम चालू केलं। राज ठाकरेंनी हिंदू मुस्लिम चालू केलं, कारण का की पुण्यामध्ये मुस्लिम समाजाने असा फतवा काढला की जे पुणे जिल्ह्यातले 4 मतदारसंघ आहेत, म्हणजे पुण्याचा असेल, बारामती असेल, मावळ असेल, शिरूर असेल, यांच्या सगळ्या लोकांना तुम्ही मतदान करा। का तर देश वाचवायचा असेल, लोकशाही वाचवायची असेल आणि संविधान वाचवायचं असेल तर त्यासाठी ह्या 4 जणांना त्यांनी फतवा काढला। काय चुकलं त्यांचं? का त्यांनी बेकारी पाहिली, त्यांनी बेरोजगार पाहिले, त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या, हे सगळ्या पाहिल्या, म्हणून त्यांनी तो फतवा काढला ना। आपण ते मुस्लिम समाजाने काढला आणि राज ठाकरे स्वतः म्हणतात की मी आता फतवा काढतो, हिंदूंनो सगळ्यांनी मतदान करा। अहो राज ठाकरे, तुमची जी काल सभा झाली त्या सभेला तुमचे किती कार्यकर्ते होते हो? मनसेचे किती कार्यकर्ते होते हे पहिले सांगा। अहो तुमचे मनसेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते पळायला लागले का? तर तुमच्या चुकीच्या वागणुकीमुळे। तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही BJPला असमर्थ पाठिंबा दिला। अहो तुम्हाला पाठिंबा द्यायची गरज काय होती? आणि तुम्ही सांगता की मी बिनघोर पाठिंबा देतो। तुम्हाला द्यायची गरज पडली काय? तर तुमच्या काहीतरी चुका आहेत आणि ते BJP काढेल म्हणून तुम्ही तिथं पळालात आणि तुम्ही नांगे मोडून आला तिथं। आणि तुम्ही कशाला पुण्याच्या लोकांना सांगता हो की आता तुम्ही काँग्रेस सोडून दुसऱ्याला मतदान करा? अहो ते तुम्ही सांगायची गरज नाही। तुम्ही तुमचे पहिले पदाधिकारी सांभाळा, तुमचा पक्ष सांभाळा आणि नंतर तुम्ही ह्या वल्गना करा। अहो तुम्हाला एक 48 पैकी 1 तुम्हाला मतदारसंघ देऊ शकले नाही आणि ही तर तुम्ही त्यांची ठेवलेली लायकी। आणि तुम्ही काय सांगताय की मी आता फतवा काढतोय, मी आता तुम्ही शिवसेना आता हिंदूंना मतदान करा। अहो सोडा, तुम्हाला कोण आता विचारत नाही। तुमचा होता काळ, एक काळ होता, म्हणजे 15 वर्षापूर्वी तुमचा एक काळ होता आणि तुम्ही काय सांगताय की 1999 पासून आता जातीपातीचे राजकारण चालू आहे। आता तुम्ही किती भूलथापा घातले ना, ही पुण्याची जनता, माय बाप जनता, मतदार राजा आता तुमचं ऐकणार नाही। आता यावेळेस फक्त महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ह्यालाच मतदान करतील, हे लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।